गुरुदेव दत्त मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही विलामध्ये पोचलो. सगळं सामान ठेवून घेतलं आणि ऑनेस्टली बोलायचं तर खूपच छान वाटलं विलामध्ये येताच. हा 3 BHK विला आहे. चला तर मी तुम्हाला पटकन एक छोटासा विला टूर दाखवते. रूम, हॉल खूपच क्लीन, स्पेशियस आणि एकदम ॲस्थेटिक आहे. आणि एकदम बेस्ट पार्ट म्हणजे बाल्कनीमधून दिसणारा हा व्ह्यू. खूपच पीसफुल आणि रिफ्रेशिंग वाटत होता. इथे उभं राहून फक्त व्ह्यू एन्जॉय करावासा वाटत होता. पण मी सगळ्यात जास्त एक्सायटेड कशासाठी होते माहिती आहे? स्विमिंग पूल. नंतर आम्ही थोडा टाईमपास केला. मस्त रिलॅक्स झालो आणि भूक तर लागलीच होती. मग आम्ही गेलो शौर्यवाडाला जेवायला. एंट्री करताच एकदम ट्रेडिशनल वाइब आली. हे ठिकाण खूपच क्यूट आणि मस्त आहे. इथलं सगळं जेवण चुलीवर बनतं, त्यामुळे टेस्ट एकदम होममेड आणि ऑथेंटिक वाटतं. फुल ऑन ॲटिट्यूडमध्ये मस्त एंट्री मारली. थोडा स्लो वॉक आणि थोडा पोजिंग करत. आणि हे मागे राहिले ते माझे लाजणारे फ्रेंड्स. कॅमेरासमोर आलं की एकदम शाय होऊन जातात. मस्त थोडे व्हिडिओज काढले आणि फोटोज काढले आणि नंतर आतमध्ये एंट्री मारली. आत गेल्यावर वाइब टोटल चेंज. ॲम्बियन्स खूप काम आणि रिलॅक्सिंग होता. मस्त व्हेज नॉन-व्हेज फूड ऑर्डर केलं आणि जेवणावर ताव मारला. आम्ही ऑर्डर केलं होतं मटण थाली, चिकन थाली, व्हेज लोकांसाठी पनीर. जेवण सिरियसली खूप टेस्टी होता. हॉटेलपासून विला फक्त 7 मिनिट्स वॉकिंगवर होता. मस्त जेवण झाल्यावर आम्ही वॉक करत विलाजवळ आलो. आता पुढच्या व्लॉगमध्ये दाखवते आम्ही विलामध्ये किती मजा केली ते. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.